जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली, त्यांचं ऐकलं नाही. हा मगरूरपणा आहे. फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. वेळ पडली तर जेलमध्ये घालता आलं तर घातलं पाहिजे. आहे ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि निकृष्ट हे बघा, जिल्हा नियोजन समितीमध्ये असेल किंवा खासदार स्मिताताई असतील, यांनी वेळोवेळी या ठिकाणी या गोष्टीच्या तक्रारी केलेल्या आहेत. ऑलरेडी याची मुदत संपल्यानंतर सुद्धा याला मुदतवाढ देण्यात आली, तरीसुद्धा या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे. त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली त्याचं त्यांनी NC घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली, त्यांचं ऐकलं नाही. जनरल लोकांनी तक्रार केली, त्यांचं ऐकलं नाही. खासदारांनी तक्रार केली, त्यांचं ऐकलं नाही. जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली, त्यांचं ऐकलं नाही. हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, नाहीतर आज फार मोठी हानी झाली असती. पण आज हा एवढा मोठा रस्ता जाणारा, त्यामुळे ट्रॅफिक आज बंद झालेली आहे. नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा चर्चेत आलेला आहे. तिकडे भुजबळांचे पालकमंत्रीपद करा हे बघा, ऐका ना, गोगावले तिकडे बोलले की पालकमंत्रीपद निश्चित आहे, ते मलाच मिळेल. रायगडचा पालकमंत्री ज्यावेळेस MLCचा विषय झाला त्यावेळेस गोगावलेंना द्यावं असं ठरलेलं होतं आणि मला वाटतं की ते शब्द पाळतील अशी मला खात्री आहे. नाशिकचं मला माहीत नाही, नाशिकचं नाही, पण मला पूर्णपणे रायगडचं माहीत आहे. लोकार्पण करण्यात आलं, 4 दिवस झाले हा पूल बंद आहे. अद्याप त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं दुरुस्तीचं, तो आज या ठिकाणी. हे बघा, माझं तर म्हणणं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. वेळ पडली तर जेलमध्ये घालता आलं तर घातलं पाहिजे, असा विचाराचा मी माणूस आहे. कारण की हा पूल काही छोटा पूल नाही आहे. हा पूल देशाला जोडणारा पूल आहे, 4-5 राज्यांना जोडणारा पूल आहे. ह्या पुलाच्या माध्यमातून जर अशी घटना घडत असेल तर अद्दल घडवली पाहिजे की याच्या पुढे देशामध्ये असा कोणीही कॉन्ट्रॅक्टर असू नये की ज्याने असं घाम काम करावं. मी पत्र दिलेलं आहे ऑलरेडी पूर्वी पण, आणि नियोजन बैठकीमध्ये आपण सगळेजण आहात. प्रत्येक वेळेस लोकांच्या तक्रारी त्यांच्या येत होत्या. आता तुम्ही माझ्या गावापासून जर गेला तर 1 लग्नापर्यंत जे सर्व्हिस रोड पाहिजे ते सुद्धा पूर्ण केलेलं नाही या लोकांनी. त्या तक्रारी करून सुद्धा यांना असं वाटतं की सेंट्रल आहे, आमचं कोण बघून घेईल, राज्याचं काय ऐकायचं, अशा पद्धतीची रग यांना आहे. मला तरी असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई करण्याकरता मी शिफारस करेल. नव्यानं झाला पाहिजे, निश्चितपणाने घेऊ. आपल्या राज्याचे आहेत आणि त्यांनाही आम्ही आमच्या घरानं सांगू. तो कुठल्याच गोष्टींना जुमानत नाही. त्यांना असं या गोष्टींसाठी त्याच्यावर म्हणजे कोणाचा वरद असतंय की तो इतका निर्धास्त आहे. आपण त्याच्या वरद असताची गोष्ट करते. माझं म्हणणं असं आहे की एवढा पैसा सरकार खर्च करतं आणि तुम्ही जर लोकांच्या जीवाशी खेळत असाल तर मग तो कोणी असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाशिकचे अधिकारी अद्याप दाद देत नाहीये. केंद्राचे असल्यामुळे महाराष्ट्राकडे ते दुर्लक्ष करतात. याविषयी आपण बघा, सबलेट हाच प्रकार मला कळला नाही. सबलेटचा अर्थ असा आहे की माती भरायची मुरुमाच्या ऐवजी त्यांनी काहीच कंडिशन पाळायच्या नाही. याचं माझं म्हणणं तेच आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि गुन्हा दाखल करावा. पुन्हा नव्याने केला पाहिजे असं वाटतं का? हो, 100%. भाऊ संजय राऊत बोलले, जाऊ दे.